विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। रबरी पिशवीचा गोबर गॅस घेण्याकरिता शेतकऱ्यांची लागली चढाओढ। स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे उमरगा तालुक्यातील विविध 50 शेतकरी आता जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोबर गॅस प्लांटकडे वळले आहेत। शेतकऱ्यांना हा गोबर गॅस आपल्या जनावरांच्या गोठ्या शेजारी उभा करणं शक्य होत असल्याने वापरण्यासाठी अगदी सोपा व बिगरखर्ची गोबर गॅस आपल्या घरात बसवण्याची चढाओढ शेतकऱ्यांमध्ये लागल्याचे पाहावयास मिळत आहे। शेतकरी महिलांना पारंपरिक गोवऱ्या आणि जळण यापासून कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या गॅस वापराला उत्कृष्ट पर्याय शोधला आहे। उस्मानाबाद येथील स्वयं शिक्षण प्रयोग संस्था या कामी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे। उपमन्यू पाटील, बाळासाहेब काळे, माधव गोरकट्टे, अंजना साबळे, सुजाता पाटील, रोहिणी घोडके, उमरगा तालुका समन्वयक शीतल भोसले यांच्या विशेष परिश्रमातून शेतकऱ्यांना गोबर गॅस बसविण्याचे व वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे। सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या विविध जिल्ह्यांतील 3,500 शेतकऱ्यांनी आपल्या घरात गोबर गॅस सुरू करून गृहिणीच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आहे। उमरगा तालुक्यातील तलमोड, त्रिकोणी, मूळज, भगतवाडी, नाईचाकूर, तुंगाव, जकेकुरवाडी, कदेर आदींसह 50 गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या गोठ्या शेजारी या गॅसची उभारणी केली आहे। वापरण्यासाठी अगदी सुलभ असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून जळण व गोवऱ्यांच्या धुरावर स्वयंपाक करणाऱ्या शेतकरी गृहिणीच्या हाती आता गॅस शेगडीचा लायटर असल्याने शेतकरी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या घराशेजारी या आधुनिक व सुलभ गोबर गॅस प्लांट घेऊन आपल्या गृहिणीचा आत्मसन्मान वाढवावा असे आवाहन उमरगा तालुका समन्वयक शीतल भोसले यांनी केले आहे। तालुक्यातील विविध गावांत मात्र गोबर गॅस प्लांट घेण्याकरिता शेतकऱ्यांची चढाओढ लागल्याचे शीतल भोसले यांनी सांगितले। विश्व 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी मारुती कदम, उमरगा, धाराशिव। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काय नाव तुमचं? तिम्मा मुकिंदा दंडगुले। हां, का स्वयंपाक पहिलं कशावर करत होतो, आता काय घेतलं, काय नेमकं काय काय केलं? करत होतो। हां, आता ते गॅस आल्यापासून गॅसवर करायला ते गॅस आला म्हणजे कोणता आला गॅस, काय त्याचं नाव? आता ते या मावशी का मावशी तुमचं नाव काय? माझं नाव भीमाबाई तिम्मा दंडगुले। स्वयंपाक कशावरती करत होतो ना आता नेमकं काय केलंय तुम्ही? नेमकं काय ते गोबर गॅस घेतला, हां चुलीवर करत होतो पहिले। हां, ते चुलीवर स्वयंपाक करत होतो, आता गोबर गॅसवर स्वयंपाक करायला। गोबर गॅस म्हणजे कसला आहे, त्याला काय काय लागतं, कसं कसं केलं तुम्ही? शेण पाणी कालवून घालायला। खर्च किती आला आणि काय काय केलं? खर्च 8,500 आला। सकाळी काय करता त्या गोबर गॅससाठी? सकाळी शेण पाणी रेडी करून ओतता। किती वेळ चालतं, किती जणांचा स्वयंपाक होते? किती जणांचं? 7-8 4 हा 7-8 माणसाचं पण समजा की स्वयंपाक पूर्ण होते का? चहा पाणी तापिवणं वगैरे सगळं? पाणी का नाही, पाणी का तापीत नाही, पाणी इकडं बाहेर तापिता, दूध, स्वयंपाक, चाय, काहीतर भाजी असलं असं करायला। आणि आता तुमच्या घरात गॅस आल्यापासून तुम्हाला काय वाटतं? नाही चांगलं तो वाटतंय। चांगलं वाटतं म्हणजे नेमकं काय सोय झाली तुमची नेमकी? काय हेच चूल पेटायची जरा सोय झाली आणि काय दुसरं नाही। हां. पहिलं चुलीचा काय त्रास होता आणि गॅसपासून काय त्रास? नाही घे मी घेतो ते। चुलीपासून काय जरा टपमान चहा ठेवलेलं आहे, असं कोणता आल्या गेल्यावर चहा शिजलेला आहे, होते भाजी जरा शिजलेलं आहे, भात शिजलेलं आहे। माझे नाव शीतल नागनाथ भोसले। मी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेअंतर्गत उमरगा तालुक्यात ब्लॉक कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे आणि आमचं बायोगॅसचा प्रोजेक्ट चालू आहे। गेल्या 7-8 महिन्यापासून हा प्रोजेक्ट आम्ही राबवतोय आणि उमरगा तालुक्यात जवळजवळ मी 40 शेतकऱ्यांना हा प्लांट दिलेला आहे। त्यामधून शेतकऱ्यांचे असे काही शेतकरी होते ज्यांच्याकडे फक्त चूल
होती. त्यांनी म्हणजे झोपेतून उठलं की फक्त चूल पेटवणे आणि स्वयंपाक करणे आणि आपले कामाला जाणे. अशा शेतकऱ्यांपर्यंत मी स्वतः जाऊन भेटी दिल्या. त्यांना बायोगॅसची पूर्ण माहिती दिली. त्या शेतकऱ्यांना ती माहिती आवडली आणि ते लगेच बायोगॅस घेतला. तर आज त्यांच्यावरचं जे चेहऱ्यावरचं जे हसू उमटतं ते मला खरोखरच एवढं चांगलं वाटतं की कुठंतरी मी काम केलेलं ते माझं पूर्ण झालेलं आहे. कारण त्या शेतकऱ्यांना एकदम चूल बंद झाली. दुसरी गोष्ट त्यांना शेण आणि पाणी हा ह्याच्यावरही चालणारा हा बायोगॅस आहे. त्याला एकतर खर्च कुठली लाईट बिल इंधनाचा खर्च LPG गॅसचा देण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट त्यांना हा म्हणजे नुसतं बटन फिरवल्याच्या नंतर हा गॅस स्वयंपाकघरात चालू होतो. त्यांचा पूर्ण स्वयंपाक बनतो आणि त्यांचं कामं पण लवकरात लवकर होऊन जातात. ते रोजच्या आपल्या कामासाठी निघून जातात. आणि त्यांना मी म्हणजे स्वतः विचारत काकू तुम्हाला कसं वाटतंय हा गॅस. तर त्यांचं स्वतःचं असं पण म्हणणं आहे की हां ताई तुम्ही गॅस आम्हाला माहिती दिली इथंपर्यंत आलात आणि खरोखरच तुमचा गॅस घेऊन आम्हाला 2 गोष्टीचे फायदे झाले. एक तर स्वयंपाकघरात चालणारा हा गॅस माझा पूर्ण चालतो. दुसरी गोष्ट त्याच्या गॅसमधून स्लरी जी बाहेर पडते ते एकदम खतामध्ये रूपांतरित होती. त्यांना सेंद्रिय पद्धतीनं खत एक तयार झालेलं आहे. असे 2 फायदे त्या शेतकऱ्यांना आम्ही. नाव सांगा तुम्ही. बलबीम दशरथ दुभाते. नेमका कोणता प्रोजेक्ट केला आहे तुम्ही या ठिकाणी? हे गोबर गॅस केलेला आहे. पूर्वी कशावरचा स्वयंपाक करत होतो? जळणावरच करत होतो पहिलं. बोलत राहा तुम्ही. म्हणजे कसा? हे पहिलं ते लाकडावरच होता. हं. हे नंतर बायोगॅस मुद्दाम घेतलो. म्हणजे कसं शेतीत ते गोबर गॅस महाग झाल्यामुळं हे गोबर गॅस घेतलो. आणि आपली जनावरं किंवा राहणीमान शेताचं असल्यामुळं हे गोबर गॅस घेतलो. हे गॅस घेतल्यापासून तुम्हाला कोणता फायदा झाला? म्हणजे गॅस पूर्ण स्वयंपाकासाठी पुरतो का आणि किती वेळ चालतो? 2-3 तास सकाळी चालतो, 2-3 तास संध्याकाळी चालतो. हे नवीनच केलेलं आहे. 1 महिना झाला बसलो. 8 दिवस झालं चालू झाला आहे. पहिले चालू होता चालू. 8 दिवसात तुम्हाला काय जाणवलं? नाही चांगला आहे. सध्याच सगळं चालू आहे. किती शेण किती लागतं वगैरे काय? हे शेण काय 1-2-3 टोपले शेण टाकतो रोज. दररोज 3 टोपले शेण. 2-3 टोपले टाकतो. मग गॅस किती वेळ चालतो गॅस? सकाळी स्वयंपाक पूर्ण होतो, संध्याकाळी स्वयंपाक पूर्ण होतो. काही विषय. किती जणांचा स्वयंपाक? 7-8 माणसाचा आहे. 7-8 माणसाचा स्वयंपाक पूर्ण होतो. नाव राज्यश्री बलबीम दुधभाते. आता तुम्ही पहिलं चुलीवरती स्वयंपाक करत होतात? हा चुलीवरच करत होतो. आता हे गॅस घेतलो. आता हे व्यवस्थित चालले. चालू करून दाखवा बरं आम्हाला गॅस. वा. TV चालू कर. TV चालू कर. पहिलं चुलीपेक्षा हे बरं वाटतंय का हे चुलच बरी वाटते? हे बरं वाटतंय. चुलीपेक्षा हे बरं वाटतंय. कुठं जळण हे कुठं हुडकत बसावं हे बरं आहे. तुमच्या अडचणी कोणत्या कोणत्या दूर झाल्या? जळण आणायचं हे बघायचं इकडं तिकडं हे बरं झालं. आता किती जणांचा स्वयंपाक करता ह्याच्यावर? 8-9 जणांचं हुलाले बघा. सगळ्यांचा स्वयंपाक ह्याच्यावरती? सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 1-2 तास चालला. खर्च काय आला? खर्च काय नाही बघा. तसलंच खर्च नाही. म्हणजे सुख लागलं म्हणायचं. सुख लागलंय ह्याचं आता. चूल पेटवाला आणि हे पेटवाला काय कोणतं कष्ट लागते? हे बरं. चूल पेटवायला वेळ लागतं. ते जरा अर्जंट होतं. चुलीचे आणि ह्याचे फायदे काय होते? चुलीला जळण घ्यावं लागत. ह्याचा फायदाच आहे की शेताला खात जातं. हे जळण हे स्वयंपाकाला हे बरं आहे. तुम्ही गोबर गॅस केलेला आहे की नेमके सकाळपासून तुमचं प्रोसिजर काय असतं? सकाळी 2 टोपले शेण टाकतो, छोटे टोपले, आणि 2 घागरी पाणी टाकतो. ते काल होतो ते ऑटोमॅटिक जाते मध्ये. आणि 9च्या नंतर 8-9 पासून नवीन तयार होतो गॅस. उद्याचा गॅस आज चालतो, नवीन तयार होतो, उद्या चालतो गॅस. आणि सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास चालतंय. हे खड्डा 7 फूट 5 इंच आहे. असं 7 फूट 5 इंच आहे, 3 फूट खोल आहे. आणि हे आहे कॅरीबॅगचा फुगा आहे. तिचे असल्यामुळे हे इकडून फिल्टर गेलेला आहे. ते फिल्टर मधून तो कॉक दिलेला आहे. इथून हे वरी पाईप दिलेला आहे. पाईपापासून 100 फूट पाईप इथून ही घरी गेलेला आहे.
घरात गेलेला आहे. आतमध्ये गेलेला आहे. तिच्यावर ते गॅस चालू आहे. सध्याला स्वयंपाक वगैरे याच्यावरती चालू आहे. सगळं सगळं बिलकुल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.